आईटी हब हिंजवड़ी में एक आईटी इंजीनियर महिला की गोली मारकर हत्या कर दी गई है। एक लॉज में शव मिलने से हड़कंप मच गया। पुलिस ने हत्या करने वाले प्रेमी को हिरासत में ले लिया है। पुलिस ने बताया कि ये घटना प्रेम संबंध के कारण हुई है। दोनों लखनऊ के रहने वाले हैं और एक आईटी कंपनी में काम करते थे। चूँकि वे दोनों 2 दिनों तक लॉज में रुके थे, इसलिए लखनऊ से आए ऋषभ निगम ने महिला की हत्या कर दी और हत्या करने के बाद वो मुंबई भाग गया। लेकिन भागते वक्त वह मुंबई पुलिस से बच नहीं सका। मुंबई पुलिस ने नाकाबंदी के दौरान उसे पिस्तौल के साथ गिरफ्तार कर लिया। खुलासा हुआ है कि महिला की हत्या प्रेम प्रसंग में की गई है। अब पुलिस इस ऋषभ निगम की जांच करेगी। उसके बाद रात में किस बारे में विवाद हुआ, कैसे हुई हत्या, बंदूक कहां से आई, इसके बारे में स्पष्टीकरण सामने आना बाकी है। आज सकाळी हिंजवडी पोलीस स्टेशन येथील एपीआय पांचाळ यांना माहिती मिळाली की हिंजवडीमधील लक्ष्मी चौक या एरियामधील एका ओयो लॉजमध्ये फायरिंग झालेलं आहे। त्या अनुषंगाने एपीआय पांचाळ हे सदर ठिकाणी गेले। त्या ठिकाणी ट्विन्स हाऊस नावाचं एक ओयो लॉज होतं। त्यातील रूम नंबर 306 यामध्ये माहिती घेतली असता एका महिलेचा मृतदेह आपल्याला आढळून आलेला आहे। त्या ठिकाणचं रजिस्टर व सीसीटीव्ही फुटेज चेक केलं असता सदर जी रूम आहे तिचं रजिस्ट्रेशन हे वंदना द्विवेदी जी मयत महिला आहे ती व एक ऋषभ निगम नावाचा एक व्यक्ती आहे, या दोघांचं नावाचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी आढळून आलं। सीसीटीव्ही चेक केले असता ऋषभ निगम त्या ठिकाणाहून काल रात्री 9:30 ते 10 दरम्यान बाहेर पडताना दिसत आहे। त्या अनुषंगाने आपले जे प्राइम सस्पेक्ट आहे ते ऋषभ निगम आहे, त्या अनुषंगाने चौकशी चालू आहे। जी प्राथमिक आपल्याला माहिती मिळाली याच्या अनुषंगाने हे दोघेही लखनऊ येथील रहिवासी आहेत आणि सदर महिला हे येथील एका कंपनीमध्ये आयटी इंजिनियर पदावर कार्यरत होती आणि आरोपीबाबत जी माहिती आहे ती अद्याप मिळायची आहे। सदर दोघे जणांचं रजिस्ट्रेशन आहे लॉजमध्ये ते 25 जानेवारीचं संध्याकाळचं त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे। 25 जानेवारी संध्याकाळीला ते दोघेही त्या लॉजवर राहण्यासाठी आलेले होते। सदर आरोपी पुण्यामध्ये तरी नाहीये, त्या अनुषंगाने आपण तपास पथकं रवाना केलेले आहेत। लवकरच आरोपी आपल्या ताब्यात येईल। ब्युरो रिपोर्ट, VSRS न्यूज, हिंजवडी, महाराष्ट्र।